आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आलू पराठे बनवून दाखवणार आहे। आलू पराठा म्हणजे बटाट्याचे पराठे आणि असे पराठे बनवले तर मुलं पण अगदी आवडीने खातात। आणि मी इथे बटाटे घेतले आहेत, कुकरला लावून छान 2 शिट्टे मारून घेते आणि नंतर इथे मी कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता सर्व असं कट करून घेते, बारीक कट करून घ्यायचंय। इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार, छान असं कणिक मळून घ्यायचं घट्टसर। कणिक मळून झाल्यानंतर 5 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं तसंच। त्यानंतर बटाटे आपले शिजलेले होते आणि मस्त असं आपण या जाळीच्या सहाय्याने बटाट्याचा कवर इझिली काढू शकतो। अशा प्रकारे बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची, खूप छान अशा पद्धतीने निघून जातं। इथे मी कांदा, मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घेतली आहे। जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो त्याच प्रकारे आपण बटाट्याची भाजी बनवून घ्यायची। कांदा, लसूण, आलं लसूण पेस्ट, मसाले वगैरे सर्व टाकून मस्त असं बटाटे टाकून छान असं एकजीव करून बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। बटाट्याची भाजी बनवून झाली नंतर आपण कणिक मळून जे घेतलं होतं ते छान असं गोळा हातामध्ये घ्यायचा आणि जसं आपण चपाती बनवतो त्याचप्रमाणे छान अशी जाड चपाती बनवायची। चपाती झाल्यानंतर जे आपण बटाट्याचं सारण बनवलं आहे त्यावरती लावून घ्यायचंय। छान असं लावून घेतल्यानंतर आपल्याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचंय। कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याला रोल बनवून घ्यायचे। छान असे रोल बनवून घेतले की अशा पद्धतीने आपल्याला सर्व रोल करून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे आपण जर बनवले ना मुलं खूप आवडीने खातात। तर मी इथे हाताला तेल लावून घेतलं आहे आणि छान हाताने थापून घेतलेले आहे। छोटे छोटे पराठे असे हाताने थापून घ्यायचे। सर्व पराठे तापून झालेले आहेत। तवा मी गरम करत ठेवला होता आणि मस्त तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। तेल इथे मस्त गरम झालेलं आहे आणि मस्त पराठे आपण गरम तेलामध्ये सोडून द्यायचे। छान असं तेलामध्ये खरपूस आपण भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने जर आपण पराठे बनवले ना लहान मुलं अगदी आवडीने खातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला बाय।